हेगडी तांडा येथील सुषमा राठोड आत्महत्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल। पुसद तालुक्यातील लोहरा येथील माहेर व हेगडी तांडा येथील सासरवाडी असलेल्या सुषमा रामराव राठोड व 29 वर्ष या विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली होती। परंतु या घटनेमध्ये मृतक मुलीचे वडील देवराव बाबा चव्हाण यांनी सासरच्या मंडळीवर मुलीची हत्या केल्याचा आरोप केला होता आणि त्याच आरोपान्वये मृतक सुषमा राठोड हिचे यवतमाळ येथे ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले। या घटनेप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे मृतक महिलेची सासरची मंडळी यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे मृतक महिलेच्या सासरच्या घरी हेगडी तांडा येथे विहीर होती आणि त्या विहिरीमधून गावातील काही लोकांना पैसे घेऊन पाणी पुरवले जायचे। दिनांक 2 मे 2025 रोजी मृतक सुषमा तिचा पती रामराव ताराचंद राठोड वय अंदाजे 40 वर्ष याने पाणी घेणाऱ्या व्यक्तींकडून महिनेवारीचे पैसे घेऊन आला। या पैशावरून पती पत्नीमध्ये वाद निर्माण झाले। पतीने पैसे दिल्यानंतर तो दारू पिण्यासाठी गेला व वापस आल्यानंतर पुन्हा दिलेले पैसे मागितले। यावरून पुन्हा पती पत्नीमध्ये वाद निर्माण झाला। त्यानंतर पती रामराव ताराचंद राठोड झोपी गेला अशा प्रकारची माहिती मृतक महिलेच्या पतीने सांगितली। परंतु सांगितलेली सदर माहिती पूर्णतः खरंच असेल याकडे शंका वर्तवीत घटनेला नवीन वळण सुद्धा येऊ शकणार असल्याची शंका पोलिसांमार्फत वर्तविण्यात आली आहे। या उलट मृतक सुषमाचे वडील फिर्यादी बिभीषण उर्फ देवराव बाबा चव्हाण राहणार लोहरा यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे की मृतक सुषमाचे सासरचे मंडळी तू वडिलाकडून आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी 2 लाख रुपये घेऊन ये यावरून नेहमी वाद करून शारीरिक व मानसिक त्रास दिला जायचा। यावर मुलीच्या वडिलांनी सासरच्या मंडळीला 2 लाख रुपये सुद्धा दिले होते। तरी सुद्धा सासरकडील मंडळी मुलीला वारंवार पैशासाठी त्रास देत होते। दिनांक 2 मे 2025 रोजीच्या सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास सुनीता शामराव राठोड वय अंदाजे 36 वर्ष राहणार हेगडी तांडा या महिलेने मृतक सुषमा रामराव राठोड हिच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणले व मृतदेह सोडून तेथून पसार झाले। ज्यावेळी मृतक महिलेचे वडील बिभीषण उर्फ देवराव बाबा चव्हाण राहणार लोहरा यांना मृतक सुषमाचा सासरा ताराचंद लालू राठोड यांचा फोन आला की तुमची मुलगी सुषमा विहिरीच्या पाण्यात पडली असून तिला उपचाराकरिता पुसद येथील डॉक्टर मनीष पाठक यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता नेले आहे। काही वेळेच्या अंतराने पुन्हा एक फोन आला व तुमच्या मुलीला सरकारी हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेले असल्याचे सांगण्यात आले। फिर्यादी व त्यांची पत्नी सरकारी हॉस्पिटल येथे आले असता त्यांना त्यांची मुलगी मरण पावलेल्या अवस्थेत दिसून आली। त्यानंतर त्यांनी सासरच्या मंडळीवर मुलीची हत्या केल्याचा आरोप केला व यवतमाळ येथे ऑन कॅमेरा शवविच्छेदन करून मृतदेह थेट ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद समोर आणून ठेवला। जोपर्यंत सासरच्या आरोपी मंडळी विरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह घेऊन उठणार नाही अशी ठाम भूमिका माहेरच्या मंडळींनी घेतली। अखेर सासरच्या 7 मंडळींविरुद्ध यामध्ये मृतक महिलेचा पती नामे रामराव ताराचंद राठोड वय 40 वर्ष सासरा नामे ताराचंद लालू राठोड वय 65 वर्ष सासू नामे बायनाबाई ताराचंद राठोड वय 55 वर्ष सासू नामे पार्वतीबाई ताराचंद राठोड वय 7 वर्ष भाया नामे शामराव ताराचंद राठोड वय 42 वर्ष जाऊ नामे सुनीता शामराव राठोड वय 36 वर्ष सज्जूबाई भीमराव राठोड अशा एकूण 7 जणांविरुद्ध सर्व राहणार हेगडी तांडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी सुषमा रामराव राठोड वय अंदाजे 29 वर्ष यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 108, 85, 3/5 अन्वये ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेप्रकरणी मृतक महिलेचा पती रामराव ताराचंद राठोड वय 40 वर्ष यास पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे। लवकरच या घटनेसंबंधी तपासाअंती येणारी माहिती प्रसारित करण्यात येईल।
जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.